मित्रांनो नमस्कार. पण निघालोय एक अशा प्रवासाला जो फक्त डेस्टिनेशन नाही तर एक डिवोशन आहे. श्रद्धेचा, विश्वासाचा आणि स्वामी समर्थांच्या असीम कृपेचा. हो, आज आपण चाललोय थेट श्री स्वामी समर्थांच्या पवित्र अक्कलकोट नगरीत. आणि एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, स्वामींचं बोलावणं आलं की रस्ता आपोआप सापडतो. आणि कधी अक्कलकोट आलं कळलंच नाही. भक्त निवास आहे इथे. AC आणि नॉन AC अशा दोन रूम आहेत. आपण पोचलो आहोत वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवास. प्रशस्त रूम्स, स्वच्छ वातावरण, 500 ते 700 रुपयात साध्या रूम्स आणि आरामदायी AC रूम अवघ्या 2000 रुपयात. थोडं फ्रेश होऊन मनात उत्साह घेऊन चला आता थेट स्वामींच्या दर्शनाला. मंदिरात पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं. हा तो पवित्र परिसर, हातात हार फुलं, मनात प्रचंड भक्ती. रांगेत उभं राहिल्यावर वाटतं खूप वेळ लागेल, पण स्वामींच्या दरबारात वेळ लागत नाही. अवघ्या 5 मिनिटात आपल्याला मिळतं स्वामींचं थेट दर्शन. याच वटवृक्षाखाली स्वामी समर्थ बसत असत. छोट्याशा मंदिरात त्यांच्या पादुका आहेत. अनेक अद्भुत अनुभव. कान लावला तर वाद्यांचे स्वर ऐकू येतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. $40,000 पंचमुखी रुद्राक्षाने बनवलेला स्वामींचा फोटो. हे पाहताना वाटतं ही फक्त कलाकृती नाही, ही श्रद्धेची मूर्ती आहे. दर्शनानंतर आता वेळ आहे पोटपूजेची. वटवृक्ष मंदिरासमोरच मिळतो महाप्रसाद. साधं पण समाधान देणारं अन्न. इथे जेवण नाही, प्रसाद मिळतो. सकाळी लवकर उठून आपण निघालोय समाधी मठाकडे. हे चोळप्पांचे निवासस्थान व नंतरचे समाधीस्थान. रस्त्यातल्या छोट्या छोट्या गल्ल्या, दोन्ही बाजूला लागलेली दुकानं, हार, फुलं, अगरबत्तीचा मंद सुगंध आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव, श्री स्वामी समर्थ. हळूहळू आपण पुढे जातो आणि जाणवतं हे फक्त गाव नाही आहे, ही स्वामींची नगरी आहे. समाधी मठात पाऊल टाकताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मन शांत होतं, पण हृदय धडधडत राहतं. समाधीसमोर उभं राहिल्यावर खरंच अंगावर काटा येतो. समोर स्वामींचा मुखवटा, त्यावर केलेली फुलांची सुंदर आरास, ते तेजस्वी रूप. क्षणभरासाठी सगळं थांबतं. ना आवाज, ना विचार, फक्त स्वामी आणि आपण. नमस्कार करताना डोकं खाली झुकतं आणि कधी डोळे पाणावतात हेही कळत नाही. कारण ही फक्त समाधी नाही, ही स्वामींची जिवंत अनुभूती आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. समाधी मठातून बाहेर पडताच आपण जणू एका वेगळ्याच जगात प्रवेश करतो, जिथे प्रत्येक पाऊल स्वामींच्या आठवणीने भारलेलं आहे. ही साधी विहीर नाही, ही आहे स्वामींच्या कृपेची जिवंत साक्ष. कथेनुसार एकेकाळी ही विहीर कोरडी पडली होती. पाणी नव्हतं, आशा नव्हती, पण स्वामींनी केवळ कृपादृष्टी टाकली आणि कोरड्या विहिरीत पुन्हा जीवन वाहू लागलं. आधी त्या विहिरीकडे पाहिलं की मनात एक विचार येतो, जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य काहीच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी श्रद्धा आणि चमत्काराचा अनुभव. समाधी मठातून बाहेर पडताच अगदी काही पावलांवर शिवबसप्पा मठ आपलं स्वागत करत उभा असतो. पहिल्याच नजरेत जाणवतं ही जागा काहीतरी वेगळी आहे. इथे एक शांतता आहे जी थेट मनात उतरते. या मठात प्रवेश करतात सर्वप्रथम दर्शन होतं स्वामींचे परमभक्त श्री बसप्पा यांच्या समाधीचं. ही फक्त समाधी नाही आहे, ही आहे निस्सीम श्रद्धा आणि गुरुभक्तीची जिवंत साक्ष. बसप्पांनी स्वामींवर केलेली अखंड सेवा, त्यांची निष्ठा, त्याग
हे सगळं इथे उभं राहिल्यावर जाणवतं. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, रामेश्वर, सोमनाथ सगळे ज्योतिर्लिंग एकाच परिसरात. जणू संपूर्ण भारताची तीर्थयात्रा इथेच पूर्ण होते. हर हर महादेव. इथे काही वेळ बसून राहिलं की मन अगदी हलकं होतं. आता आपण निघतोय एका खास ठिकाणी, गुरुमंदिर, बाळप्पा मठ. पहिल्याच नजरेत जाणवतं ही साधी वास्तू नाही, इथे काहीतरी वेगळं, काहीतरी दिव्य आहे. स्वामी समर्थांचे एक अत्यंत जवळचे आणि निस्तीम भक्त बाळप्पा. त्यांची स्वामींवर असलेली श्रद्धा, अखंड सेवा आणि पूर्ण समर्पण याच भक्तीने प्रसन्न होऊन स्वामींनी त्यांना आपल्या चिन्मय पादुका दिल्या आणि सांगितलं, इथेच मठ उभा कर. त्या पादुकांवर उभा राहिलेला हा मठ आज गुरुमंदिर म्हणून ओळखला जातो. इथे येताच जाणवतं गुरु आणि भक्त यांचं नातं किती पवित्र असतं. आणि मग या मठाची सर्वात अद्भुत आणि थरारक गोष्ट, 25 नोव्हेंबर 2017 मठाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. जुन्या फरशा काढून नवीन ग्रॅनाईट बसवायचं ठरलं जातं. पण काम सुरू होणार त्या दिवशीच फरशांवर स्वामींच्या पावलांच्या खुणा स्पष्ट दिसायला लागल्या. त्याच क्षणी निर्णय घेतला गेला, त्या फरशा तशाच ठेवण्यात आल्या. आजही जिवंत अनुभव, आधी त्या पावलांच्या खुणा तशा स्पष्ट दिसतात. त्या ठिकाणी उभं राहिल्यावर मन थरारून जातं. डोळे त्या खुणांकडे पाहत राहतात आणि मनात एक विचार येतो, स्वामी तुम्ही अजूनही इथेच आहात. त्या पावलांकडे पाहताना शब्द हरवतात आणि फक्त भावना उरतात. गुरुमंदिर बाळप्पा मठ ही फक्त भेट नाही, ही आहे गुरुभक्तीची अनुभूती आणि स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव. इथून बाहेर पडताना मन अगदी भरून येतं. स्वामी तुमच्या पावलांवर चालण्याची ताकद द्या. अक्कलकोटमधील मल्लिकार्जुन मंदिर. खंडोबा मंदिर. श्री स्वामी समर्थ प्रथम इथे त्यांचं आगमन झालं होतं. हे मंदिर आहे. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पाऊल टाकल्यानंतर एक ठिकाण असं आहे ज्याचं महत्त्व शब्दात सांगणं कठीण आहे, खंडोबा मंदिर. असं सांगितलं जातं जेव्हा स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले आणि सर्वप्रथम पाऊल ठेवली ती इथेच, या खंडोबा मंदिरात. मंदिराच्या त्या साध्या ओसरीवर स्वामी शांतपणे येऊन बसले. ना कोणताही गाजावाजा, ना कोणती घोषणा, पण त्या क्षणापासून अक्कलकोटची भूमी पवित्र झाली. आज आपण त्या ओसरीवर उभे आहोत जिथे कधी काळी स्वामी बसले होते. क्षणभर डोळे मिटले आणि एक वेगळं चित्र उभं राहतं. याच ठिकाणापासून स्वामींच्या चमत्काराची, लीलांची कथा सुरू झाली. लोक येऊ लागले प्रश्न घेऊन, दुःख घेऊन आणि परत जाऊ लागले समाधान घेऊन, आशा घेऊन. अक्कलकोटच्या गर्दीपासून थोडं दूर फक्त 5 किलोमीटर अंतरावर एक अशी जागा आहे जी फार कमी भक्तांना माहिती आहे, पण तिथे गेल्यावर मन कायमचं तिथंच राहून जातं, बागेहळ्ळी. अक्कलकोटच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून बाहेर पडताच हळूहळू सभोवताल बदलायला लागतो. गर्दी कमी होते, आवाज कमी होतो आणि निसर्ग आपल्याला कवेत घेतो. मोठं शिळ आहे, एक 3 फूट लांब आणि 6 फूट 3 फूट रुंद आणि 6 फूट लांब. त्या दगडावर येऊन महाराज विश्रांती घेत होते. त्या ठिकाणी तिथं पादुका आणि मूर्ती स्थापन केलेल्या. तरी स्वामी स्वतःच आपल्याला इथे घेऊन येत आहेत. ही जागा खास आहे कारण स्वामी समर्थ इथे विश्रांतीसाठी येत असत. वटवृक्षाखाली बसून शांतपणे ध्यान करत आजही त्या जागेत उभं राहिलं की जाणवतं इथे काहीतरी आहे हे शब्दात सांगता येत नाही. या ठिकाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिंपळ, औदुंबर आणि कडुलिंब यांचा संगम. हे 3 वृक्ष भारतीय परंपरेत अतिशय पवित्र मानले जातात. आता आपण आलो आहे तुळजाभवानी मंदिरात. शांत, प्रसन्न आणि भक्तिभावाने भरलेले मंदिर, जिथे देवीचं दर्शन घेताना मनाला वेगळीच ऊर्जा मिळते. स्वामी समर्थ गार्डन मुलांसाठी खास आहे. कुटुंबासोबत आलात तर हे ठिकाण मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे. हिरवळ, खेळण्याची साधनं आणि निवांत बसण्यासाठी छान जागा.
झालं ना पाय आता पाय अक्कलकोटमध्ये भरपूर भक्तनिवास आहेत आणि हॉटेल्सही आहेत. अक्कलकोटमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. बजेटपासून AC रूमपर्यंत सगळं सहज उपलब्ध आहे. त्यामुळे मुक्कामाची काहीच चिंता करू नका. गाडी पार्किंग तुम्ही इथे करू शकता. तुम्ही गाडी आणल्या ना तर तुम्ही इकडे पार्किंग करू शकता. इथे सोयीस्कर पार्किंग व्यवस्था आहे. मंदिर परिसरात गाड्यांसाठी व्यवस्थित पार्किंग आहे. त्यामुळे प्रवास अजून आरामदायी होतो. म्हणूनच अक्कलकोटची यात्रा ही फक्त दर्शनापुरती राहत नाही, तर एक पूर्ण समाधान देणारा अनुभव बनते. अक्कलकोट हे फक्त एक ठिकाण नाही आहे, ही आहे श्रद्धेची अनुभूती. ही आहे स्वामींची कृपा. इथे आल्यावर मन हलकं होतं आणि एकच भावना राहते, स्वामी सर्व काही तुमच्यावर सोपवतोय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला हा प्रवास अनुभवायचा असेल तर एकदा नक्की या अक्कलकोटला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुरवेक चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.